तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चिंचवड येथील स्वामी समर्थांचा सुंदर आणि शांततामय मठ। एल्प्रो मॉलपासून केवळ 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावर असलेला हा मठ भक्तांसाठी एक खास आध्यात्मिक ठिकाण आहे। इथलं वातावरण, सजावट आणि स्वामींची उपस्थिती मनाला एक वेगळीच शांती देऊन जाते। प्रकट दिन असल्याने मठात सुंदर सजावट करण्यात आली होती। मठातील प्रत्येक कोपरा प्रकट दिनाच्या आनंदाने उजळून निघाला होता। फुलांची आरास, आकर्षक सजावट आणि सुंदर रांगोळ्या सगळंच डोळ्यांना आणि मनाला सुखवणारं होतं। मठात एंट्री करताच सर्वात आधी बाप्पांचे दर्शन होते। भिंतीवरील स्वामींच्या लीलांचे सुंदर फोटो मनाला भुरळ घालतात। प्रत्येक फोटोतील स्वामींची कृपा आणि चमत्कार जिवंत वाटतात। अडथळे दूर करणारा बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता। स्वामींच्या आधी प्रथम पूज्य बाप्पांचे दर्शन होते। जीवनातील अडथळे आधी दूर होत आणि मग स्वामींची कृपा आपल्या प्रत्येक भक्ताला लाभो। दिन असल्यामुळे मठात खूपच गर्दी होती, पण तरीही त्या वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती। स्वामींनाही आज अतिशय सुंदर वस्त्र परिधान करण्यात आले होते। स्वामींच्या चरणी बसून काही क्षण घालवले आणि मनातला सगळा भार हलका झाल्यासारखे वाटू लागले। जणू काही स्वामी स्वतःच सांगत होते, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। प्रकट दिनानिमित्त मठात भजन आणि हरिनामाचा अखंड गजर सुरू होता। प्रकट दिनानिमित्त मठात केलेली ही सुंदर सजावट प्रमुख आकर्षण होते। मठात येणारे प्रत्येक भक्त इथे फोटो आणि व्हिडिओ घेत होते। मध्यभागी असलेली दत्त महाराजांची दिव्य मूर्ती त्रिदेवाचे स्वरूप दर्शवते आणि भक्तांना आशीर्वाद देते। स्वामी महाराजांचा शांत आणि करुणामय चेहरा पाहून मन प्रसन्न होते। सोबतच इथे साईबाबा आणि शंकर महाराजांचीही उपस्थिती आहे। प्रकट दिन असल्याने नेहमीपेक्षा आज मठात गर्दी होती। प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा आणि श्रद्धा घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते। मठाच्या बाहेर स्वामी भक्तांनी उभारलेला हा छोटासा स्टॉल खूपच आकर्षक होता। इथे स्वामी समर्थांचे ग्रंथ, पोथ्या, नामजपाच्या माळा, फोटो आणि विविध आध्यात्मिक साहित्य उपलब्ध होते। स्वामींचा हा पवित्र मठ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा।